मीटिंगमध्ये सहर्ष स्वागत आणि खूप खूप धन्यवाद. तुम्ही इथं वेळेला वेळ काढून आलात आमच्या शब्दांना मान देऊन. खास करून सगळे टायमवर बसलेले पाहुणे त्याच्यानंतर सर्व आणि इतर गावातील जे काही आदरणीय लोक आहेत ते सुद्धा आल्याबद्दल प्रस्तावना सगळ्यात जास्त मांडायची नाही मला, की एक आनंद आहे, असं आनंदाची गोष्ट आहे की एज्युकेशनमध्ये माझं अजून एक स्टेप पुढच्या लेवलला जायला मला एक चान्स भेटला याच्यामध्ये. आणि बरेच वर्षापासून माझं एक स्वप्न होते की कहाड्या गावामध्ये एक अजून असं काहीतरी युनिट झालं पाहिजे जे की आजूबाजूच्या लोकांना आणि विशेष करून गावातल्या लोकांना त्यातून दिलं आहे. आणि ही गोष्ट माझ्या लक्षात आली होती. त्यामुळे माझे बरेच दिवसापासून प्रयत्न चालले होते की कम्प्युटर टायपिंग आणायचं. कम्प्युटर टायपिंगचं महत्व काय? MSc तर आहेच, त्याला तर काही नाही विषय नाही, पण कम्प्युटर टायपिंगला महत्व काय? तर आता मशीन टायपिंग शिफ्ट होऊन कशावर लिहिले? कम्प्युटरवर लिहिले. आणि जनरली जर तुम्ही आता बघितलं असेल मार्केटमध्ये मागच्या काही दिवसापासून स्टेनो त्याच्यानंतर टायपिंगवाले मुलं जनरली लागत आहेत कोणत्या ठिकाणी, जसं कोर्ट आहे, त्याच्यानंतर जे मंत्रालय वगैरे आहे, अशा ठिकाणी बरेचसे लागले. जर मी आजूबाजूच्या आमच्या गावाचा विचार केला तर मला वाटतं वाक्यातून 2-3 मुलं लागलेली आहेत टायपिंग. आपली एक मुलगी होती आपल्याकडे, ती पण लागली. तिला आज आपण इन्व्हाइट केलं होतं पण ती आली नाही. म्हणजे ही नीड मला समजली होती आणि हे विद्यार्थ्याची गरज आहे हे मला लक्षात आलं होतं. पण याच्यासाठी जी काही यंत्रणा होती, ऍक्च्युली माझा प्रोजेक्ट 2014 मध्ये गेला होता, पण त्याच्या पाठीमागे मला ते प्रोजेक्ट भेटून हो यासाठी एक यंत्रणा व्हावी लागली होती त्याच्या. आणि तो त्या यंत्रणा त्यावेळेस ती सक्सेसफुल झाली. पण निसर्गाचा नियम पण भारी असतो, त्याच्या पुढे काही करता येत नाही. निसर्गाने मला पुन्हा एक संधी दिली आणि ती अशी संधी दिली की जे काही अशा यंत्रणा होत्या माझ्या पाठीमागं, त्या सगळ्या यंत्रणाच्या मधून निघून मी तिथपर्यंत पोहोचलो आणि शासनाची मान्यता आणलो. आणि याच्यासाठी मला वाटतं माझ्यासाठी गर्वाची गोष्ट नाही, माझ्या गावासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे आणि आजूबाजूच्या गावासाठी खूप महत्वाची आहे. आणि मला आनंद आहे की मी काळामध्ये परत एक युनिट चालू केलं एज्युकेशनमध्ये. आणि त्यासाठी आताच्या मुलं जर जनरली जर मी बघितलं ना तर आपल्या एजपेक्षाही स्मार्ट आहेत, म्हणजे लहान आहे पण स्मार्ट आहेत. बस त्याने एक योग्य गायडन्स आणि योग्य मार्गदर्शन जर भेटलं ना तर मला वाटतं की राईट डेस्टिनेशनला ते पोहोचू शकतात. आणि त्याच्यामध्ये एक माझं पहिले हे सेकंड एक पाऊल आहे. आणि अजून 1-2-3 आहेत ते वेळेनंतर आपण करूया कंटिन्यू त्याला. तर माझं हे स्वप्न आहे की कहाळा एक असा पॉईंट आहे इथे एज्युकेशन हब झाला पाहिजे. त्यानुसार मी ते प्रयत्न करतोय छोटे छोटे. आणि यामध्ये पहिल्यापासून आम्हाला सपोर्ट केलेले जे लोक इथं किंवा मित्र परिवार आहेत, आज मी 1-2 खूप मिस करतोय, ज्यांनी मला मुंबईपर्यंत सपोर्ट केला, ते आज येऊ शकले आपल्याला कार्यक्रमामध्ये. आणि त्याच्यानंतर माझ्या गावातले लोक तर मला ऑलवेज सपोर्ट होतात. ही आमची पूर्ण केली सायकल टीम पहिल्यापासून 2005 पासून आम्हाला सपोर्ट करतोय, त्यांचा सुद्धा मी धन्यवाद व्यक्त करतो. बस असंच एक सपोर्ट हवं, अजूनही आपण एज्युकेशनमध्ये काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद. मी एवढंच बोलतो आणि थांबतो.